नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण लेखा व कोशागारे नागपूर विभाग पदभरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. त्याच सोबत जर म्हटलं तर जाहिरात डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. इथूनच तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता आणि इथूनच तुम्ही संपूर्ण ही जाहिरात डाउनलोड करू शकता, जी की तुम्ही ऑलरेडी इथं डाउनलोड करून घेतलेली आहे. तर बघा मित्रांनो, लेखा व कोशागारे विभागाअंतर्गत वेगवेगळ्या विभागामध्ये आता सध्याला पदभरती चालू आहे. पहिल्यांदा जर विचार केला तर पुणे विभागाची जाहिरात आली, त्यानंतर नागपूर विभागाची आणि इतर जे पण विभाग आहेत त्यांची देखील जाहिरात येण्याची 100% चान्स असणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती सारखीच असणार आहे, पुणे, नागपूर नाही तर इतर कोणत्याही विभागाची. परंतु फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी वेबसाईट आहे ती लिंक वेगळी असणार आहे. बाकी प्रक्रिया ही मात्र सारखीच असणार आहे. तर बघा, नागपूरचा जर विचार केला तर एकूण 56 जागा आहेत मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. आजपासून ऑनलाईन अर्ज म्हणजेच 10/1/2025 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे 9/2/2025 रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. थोडंसं खाली आल्यानंतर इथे आपल्याला या ज्या पदसंख्या आहेत कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार कुठं किती जागा आहे संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर चला आता ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. जाहिरातीवरती तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती व्हिडिओ आहे उपलब्ध, तो जाऊन तुम्ही बघू शकता. जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या व्हिडिओच्या माध्यमाने फक्त ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा व्यवस्थित न चुकता या गोष्टीवरती आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत. तर बघा, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. इथे ओपन केल्यानंतर इथं रजिस्टरचं ऑप्शन आहे, रजिस्टर वरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे अशा प्रकारचे इथे ओपन होऊन येईल. क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करायचं. काही महत्त्वाच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत त्या वाचून इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथे आता आपल्याला पहिलं नाव टाकायचंय, इथे आपल्याला मधलं नाव आणि इथे आपल्याला आडनाव टाकायचंय. हे सर्व तुम्ही कॅपिटल अक्षरमध्ये टाकू शकता, कॅपिटल लेटर मध्ये टाकू शकता आणि जी पण माहिती तुम्ही इथे टाकताय पहिलं नाव, मधलं नाव आणि इतर कोणती पण माहिती ही तुमच्या मार्कशीट वरती असणं गरजेचं असणार आहे. 10वी किंवा 12वीचं जे मार्कशीट असतं त्याच्यावरती जशी माहिती आहे किंवा जी स्पेलिंग दिलेली आहे तुमच्या नावाची, मधल्या नावाची, आडनावाची, ती स्पेलिंग इथे चुकून द्यायची नाहीये, व्यवस्थित तुम्हाला टाकायचे. काही विद्यार्थिनींचं जर म्हटलं तर लग्नानंतरचं नाव आधी वेगळं असतं, लग्नानंतर काही नावात बदल करून ते नाव वेगळं होतं. तर त्याच्यासाठी इथे खाली तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का, झाला असेल तर येस करायचं आणि जे नवीन नाव बदललंय ते तुम्हाला इथे टाकायचंय. मात्र लग्ना आधीचं जे पण नाव आहे इथे तुम्हाला टाकणं गरजेचं असणार आहे. हे तुम्हाला कोणतं नाव टाकायचं आहे इथे वरती जे तुमच्या मार्कशीट वरती आहे, लग्नाच्या आधीचं असो नंतरचं असो, जे मार्कशीट वरती नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचंय. आणि काही नावामध्ये बदल झाला असेल तर येस वरती क्लिक करून जे नवीन नाव बदललंय मार्कशीट व्यतिरिक्त जे नवीन नाव आहे ते तुम्हाला इथं खाली टाकायचंय. इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्युज होत असतात, तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. इथं मार्कशीट वरती जे पण नाव आहे ते वरती टाकायचं, म्हणजे जिथं पण आपल्याला नाव टाकायला सांगितलं तिथे टाकायचंय आणि फक्त काय नावात बदल झाला असेल तर येस करून इथे जे नावामध्ये बदल झालाय ते तुम्हाला इथे टाकायचंय आणि त्याचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला काढून घ्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. जर नसेल झालं तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे जन्मतारीख सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. सर्वप्रथम वर्ष तुम्ही सिलेक्ट करणार, जे पण वर्ष असेल ते, त्यानंतर महिना आणि त्यानंतर तुम्हाला दिनांक इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर पुढे यायचं, तुम्हाला लिंग मेल फिमेल जे पण असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. वडिलांचं नाव टाकायचंय, आईचं नाव टाकायचंय. पुढे आल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा, तोच मोबाईल नंबर कन्फर्म करायचा. एक ईमेल आयडी टाकायचा, तोच ईमेल आयडी कन्फर्म म्हणजे पुन्हा टाकायचंय. त्यानंतर तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे, जर तुमचं ओपन युनिव्हर्सिटी मधून तुम्ही हे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असेल, त्याला आपण YCM OU म्हणतो, किंवा इतर ज्या ओपन युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यामध्ये म्हणजेच मुक्त विद्यापीठातून जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असेल तर येस वरती क्लिक करायचंय. ठीक आहे. आणि त्यानंतर नसेल केलं तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काय ऑप्शन इथं दिलेलं नाहीये. म्हणजेच ओपन जे युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामधून ज्याने पण ग्रॅज्युएशन केलं असेल ते देखील चालतं, काहीच अडचण येणार नाही. फक्त येस नो इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. जर केलं असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे आल्यानंतर पुढे आपल्याला बघा काय विचारलेलं आहे, इथे 10वीचा आपल्याला सीट नंबर इथे टाकायला सांगितलेला आहे. 10वीचा जो पण रोल नंबर किंवा सीट नंबर आपण ज्याला बोलतो तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर 10वी तुम्ही कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी पास केली ते तुम्हाला इथं मागे पुढे घेऊन या स्वरूपामध्ये इथं टाकायचं. जसं की 2016 मार्च एंडिंगला इथं केलेली आहे, तर इथं मार्च तुम्ही सिलेक्ट करू शकता. अदरवाईज तुमचं जे पण वर्ष असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. पुढे आल्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंटर भरपूर इथं दिलेलं आहे, तर जे पण एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचं असेल, जिथे तुम्ही परीक्षेला जाऊ शकता ते एक्झाम सेंटर तुम्ही वेगवेगळे इथं दिलेले आहे, तर जे की तुम्ही इथं बघून व्यवस्थित तुम्ही तुमच्यानुसार इथं निवडू शकता. हे निवडल्यानंतर इथे तुम्हाला टिक
टिक मार्क करायचंय, त्यानंतर खाली यायचंय आणि जनरेट ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा कॅप्चा तुमच्याकडे इथे टाकण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. हा कॅप्चा इथं बघून आपल्याला टाईप करायचा आहे. टाईप केल्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती आता आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्या ईमेल आयडी वरती आणि त्याच सोबत मोबाईल नंबरवरती एक ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी टाकून इथे व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा ओटीपी टाकून व्हॅलिडेट ओटीपी यावरती मी क्लिक करतो. त्यानंतर ओटीपी चुकीचा असेल तर एकदा व्हेरीफाय करून पुन्हा टाकायचं व्यवस्थित. त्यानंतर बघा सक्सेसफुल जो ओटीपी आहे तो व्हॅलिडेट होऊन जाईल. त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येईल. इथे काय आपल्याला डिस्क्लेरेशन दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून त्यानंतर आय एग्रीचं ऑप्शन आहे, इथे टिक मार्क करायचं. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जशाच्या तसा इथं आपल्याला बघून इथं टाईप करून घ्यायचा आहे, जो की इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्यानंतर इथे आता आपल्याला खाली आल्यानंतर इथं रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे बघा, रिव्हेरीफाय इथे आता आपल्याला क्लिक करायचंय. रिव्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जी पण माहिती दिलेली असते ती सर्व माहिती इथे खाली तुम्हाला इथे दिसून येते. जर तुम्ही ती जी माहिती टाकलेली ती बरोबर असेल तर तुम्हाला इथे टिक मार्क करण्याचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला टिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येईल. थोडीशी मी इथं ब्लर केलेली आहे, जी पण वरती तुम्ही रजिस्ट्रेशन करताना माहिती टाकलेली आहे. यामध्ये तुमचं नाव, पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे सर्व काही दिलेलं असतं. जी पण माहिती तुम्ही टाकलेली असेल पुन्हा इथे तुम्हाला टिक मार्क करण्याचा ऑप्शन आहे, बरोबर असेल तर तुम्हाला इथे टिक मार्क करत चालायचंय. सर्व टिक मार्क झाल्यानंतर इथं खाली रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि खाली लगेच सबमिटचं ऑप्शन येतं, सबमिट वरती आता तुम्हाला क्लिक करायचंय. तर मी सर्व टिक मार्क करून सबमिट वरती क्लिक करत आहे. तर बघा सर्व माहिती या स्वरूपामध्ये इथे टाकलेली आहे, टिक मार्क इथं करून घेतलेले आहे. आता सबमिटचं ऑप्शन आलेलं आहे, सबमिट वरती मी क्लिक करत आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचा पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, बाकीची माहिती इथे खाली दिसेल. तुम्हाला आता क्लोज वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो. लेखा व कोशागार विभाग पद भरती 2025 या हेतूने अतिशय महत्त्वाचे आपण नोट्स तयार केलेल्या आहेत, तर टीसीएस पॅटर्न नुसार, जे की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. या नोट्स सोबत तुम्हाला 14 ते 15 क्वेश्चन पेपर टीसीएस पॅटर्न नुसार झालेल्या लेटेस्ट पदांचे पेपर देखील उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो. यामध्ये 14 ते 15 क्वेश्चन पेपरचा समावेश असणार आहे. यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे लेखा व कोशागार या पदाची जी मागील पद भरती झालेली आहे तिचे देखील तुम्हाला 10 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर उपलब्ध करून दिले जातील मित्रांनो. याच सोबत तुम्हाला मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, ठीक आहे, गणित व बुद्धिमत्ता, यामध्ये चालू घडामोडी झालं, आयएमपी जीके झालं, ठीक आहे. तर या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला अतिशय कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देतोय आणि लेखा व कोशागार या विभागाच्या मागील क्वेश्चन पेपर देखील आपण या नोट्स मध्ये उपलब्ध करून देत आहोत. तर या सर्व क्वेश्चन पेपर आणि नोट्स तुम्हाला कशा भेटणार त्याबद्दल माहिती देतो. तर बघा यामध्ये जे पद आहेत मित्रांनो, ठीक आहे, तर या पदासाठी हाच अभ्यासक्रम दिलेला आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे 4 विषय दिलेले आहेत. आता याच्यामध्ये सामान्य ज्ञान मध्ये आपण आयएमपी प्रश्न देत आहेत मित्रांनो, ठीक आहे, आयएमपी क्वेश्चन देतो आणि त्यासोबतच चालू घडामोडीचा जर विचार केला तर करंट अफेअर तुम्हाला लेटेस्ट 2 वर्षाचा उपलब्ध करून देतोय, डे वाईज डे, म्हणजे प्रत्येक दिवसाचं सेपरेट करंट अफेअर अशा स्वरूपामध्ये संपूर्ण आपल्याला 2 वर्षाचं करंट अफेअर दिलं जाईल. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या प्रत्येक विषयाच्या सेपरेट 100 ते 150 किंवा 200 पेजेसच्या वेगवेगळ्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. आणि या व्यतिरिक्त अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 10 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर या पदासाठी उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो, ज्या की मागील झालेला काही क्वेश्चन पेपर असतील आणि त्यासोबत लेटेस्ट झालेला देखील काही क्वेश्चन पेपर असणार आहे. तर हाच आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे. टोटल प्रत्येक विषयावरती 4 विषयांवरती 25-25 प्रश्न विचारले जातील. हे 25-25 प्रश्न एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे. प्रत्येक एक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. तर या हेतूने हे सर्व काही स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो. या सर्वांची एकत्रित किंमत आपल्यासाठी अतिशय कमी ठेवलेली मित्रांनो, म्हणजे एकूण 15 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर प्लस तुम्हाला या 4 ते 5 विषयांच्या नोट्स यांची एकत्रित किंमत ठेवलेली 149 रुपीस, ठीक आहे, 149 पेमेंट ठेवलेलं आपण मित्रांनो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे एक नंबर देतोय 9139643199, बघा 9139643199 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्ही पेमेंट करणार आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवणार. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचं पेमेंट व्हेरीफाय करून तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर आणि या सर्व विषयांच्या नोट्स व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील मित्रांनो, ज्या की तुम्ही त्यांचा झेरॉक्स करू शकता, झेरॉक्स मारू शकता, त्यासोबत तसे देखील रीड करू शकता, काहीच अडचण येणार नाही मित्रांनो. तर या स्वरूपामध्ये सर्व विषयांच्या नोट्स आणि त्यासोबत क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. तर याचा देखील लाभ घ्यायला विसरू नका. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात.
तर बघा, रजिस्ट्रेशन करते वेळेस जी पण माहिती तुम्ही भरली होती तीच माहिती आता तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. थोडीशी माहिती इथं मी हाईड केलेली आहे. ठीक आहे. आता तुमचं इथं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती त्याच सोबत तुमच्या ईमेल आयडी वरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे मिळालेला असतो. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित जपून ठेवायचा, कारण इथून पुढे ऍडमिट कार्ड बघण्यासाठी म्हणजेच ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमची आन्सर की किंवा रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी देखील तुम्हाला त्याच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डची गरज पडते. तर व्यवस्थित तुम्हाला तो जपून ठेवायचा आहे मित्रांनो. आता तुम्हाला पुढे फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे, त्यासाठी गो टू ऍप्लिकेशनचं ऑप्शन इथे बघू शकता. इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथून पुढे आता अर्ज भरायला सुरुवात करायची आहे. तर बघा, त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती आता आपल्याला क्लिक करायचंय. इथे खाली आल्यानंतर इथे ऑलरेडी आपलं पदाचं नाव इथे सिलेक्ट असणार आहे. खाली आल्यानंतर तुम्ही जी पण माहिती दिली होती ती माहिती तुम्हाला इथे दिसून येणार आहे, जसं की तुमचं पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव. आता डायरेक्टली थोडंसं मी खाली घेतो. तर बघा, खाली आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची बाकीची माहिती दिसेल. आता वरती जी पण तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस माहिती दिली होती तीच माहिती दिसेल. जिथे पण ऑप्शन इथं भरण्यासाठी असेल तीच माहिती भरायची. इतर माहिती तुम्ही भरली नाही तरी चालेल, ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस ती माहिती भरली होती. तर आता सर्वप्रथम इथं मॅरिटल स्टेटस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला इथं लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते सादर करावं लागतं. याचा अर्थ काय असतो मित्रांनो, इथे येस नो केव्हा तुम्हाला करायचंय. तर बघा मित्रांनो, 28 मार्च 2005 नंतर ठीक आहे, तुम्हाला जर 2 पेक्षा जास्त मुलं असतील, ठीक आहे, तर तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबसाठी पात्र होत नाहीये मित्रांनो. त्यासाठी तुमचं लहान कुटुंब असणं गरजेचं असतं, जो की 28 मार्च 2005 चा नियम आहे मित्रांनो. त्याच्यानुसार लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करावं लागणार आहे. तुम्हाला 2 मुलं असतील तर काहीच अडचण नाही मित्रांनो, ते बरोबर आहे. परंतु 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही या पदासाठी किंवा इतर पदासाठी इथं पात्र होत नाही, तुम्ही लहान कुटुंबामध्ये येत नाही. तर त्याचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथं सादर करावं लागतं. तर त्यासाठी तुम्हाला हे ऑप्शन दिलेले आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये बघा, इथं आपल्याला येस नो सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. इथे येस नो सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. जर तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्ही येस केलं तर तेव्हाच हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसेल. जर तुम्ही मॅरिटल स्टेटस म्हणजेच अनमॅरिड केलं तर हे ऑप्शन ऑटोमॅटिकली डिसेबल होऊन जाईल, इथं हाईड होऊन जाईल. इथे तुम्हाला काहीच भरण्याची गरज पडणार नाही. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला इथे येस करून, ठीक आहे, म्हणजेच तुम्ही लहान कुटुंबामध्ये आहात, येतात, हे तुम्हाला येस करावं लागणार आहे. त्यानंतरच पुढे तुम्ही अर्ज भरू शकतात. तर ही माहिती फक्त लग्न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. तुम्ही मॅरिटल डेटा येस नो सिलेक्ट केल्यानंतर हे ऑप्शन ऑटोमॅटिकली हाईड होऊन जाईल मित्रांनो. येस केलं तरच तुम्हाला हे ऑप्शन दिसणार आहे. तर बघा, इथे मी अनमॅरिड केलं तर ऑटोमॅटिकली जे ऑप्शन आहेत बाकीचे जे लहान कुटुंबाचं इथं हाईड होऊन गेलेलं आहे. जर मॅरिड असेल तर तुम्हाला लहान कुटुंबामध्ये येणं गरजेचं असणार आहे. 2 पेक्षा जास्त मुलं तुम्हाला पाहिजे नाहीये. 2 असेल तर चालेल, परंतु 2 पेक्षा जास्त मुलं असेल तर तुम्ही इथं येस केलं तर तुम्हाला इथं जे मुलं आहेत तर तुमचं मोठं कुटुंब होतं तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी पात्र होत नाही मित्रांनो. त्यासाठी हे जे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे ते तुमच्याकडून सादर करून घेतलं जातं मित्रांनो. तर हे फक्त लग्न झालेल्या मुलांसाठी असतं. तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं काही माहिती भरण्याची गरज नाहीये. बाकीची माहिती आता आपण बघूयात. पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढे जी पण माहिती दिलेली आहे ती आता आपण बघू. आपल्याला पुढे विचारलेलं आहे तुमची कॅटेगरी. आता सर्वप्रथम जर विचार केला तर आपण इथे इंडियन सिलेक्ट करणार. त्यानंतर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर येस वरती सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे आता बघा, इथे आपल्याला 3 सर्टिफिकेट पैकी एक सर्टिफिकेट इथं देणं गरजेचं असणार आहे. यामध्ये कोणकोणते तुम्ही देऊ शकता, एक तर डोमेसाइल सर्टिफिकेट देऊ शकता किंवा जन्म प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला, ठीक आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही इथं देऊ शकता. यापैकी कोणत्याही सर्टिफिकेटची तुम्ही इथं माहिती देऊ शकता. जेव्हा डोमेसाइल सर्टिफिकेट येस करता आणि हे येसच तुम्हाला करावं लागणार आहे, ठीक आहे. आणि या सर्टिफिकेट पैकी एक तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे. तुमच्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट असेल तर डोमेसाइल सर्टिफिकेटचा इथे खाली नंबर द्यायचा आहे. त्यानंतर ते प्रमाणपत्र जे आहे डोमेसाइल सर्टिफिकेट ते तुम्हाला कधी भेटलं त्याच्यावरती जी तारीख असते ती तारीख तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती जो क्रमांक असतो सर्टिफिकेटचा नंबर, तो नंबर तुम्हाला इथे मेन्शन करावा लागणार आहे. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. जर डोमेसाइल सर्टिफिकेट नसेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, त्याची देखील या स्वरूपामध्ये माहिती द्यायची. इथे आपल्याला कोणी ते इश्यू केलेलं आहे ते इश्यू करणाऱ्याचं, प्राधिकरणाचं किंवा कार्यालयाचं नाव इथे तुम्हाला टाकणं गरजेचं असणार आहे. संस्थेचं नाव इथे तुम्हाला भरणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ही माहिती भरल्यानंतर ते तुम्हाला कधी भेटलं त्याच सोबत तुम्हाला त्याचा नंबर इथे सादर करावा लागणार आहे. त्याच स्वरूपामध्ये तुम्हाला इथे कास्ट कॅटेगरी विषयी माहिती भरावी लागणार आहे. तुमची जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे आपल्याला जे सर्टिफिकेट आहे कॅटेगरी सर्टिफिकेट ते कोणी इश्यू केलेलं आहे, कोणत्या कार्यालयातून तुम्हाला भेटलेलं आहे, तर त्या कार्यालयाचं नाव ऑलरेडी आपल्या कास्ट सर्टिफिकेट वरती किंवा शिक्का जो असतो त्याच्यावरती दिलेलं असतं, ते नाव तुम्हाला इथे टाकायचंय, मेन्शन करायचंय. त्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं त्याच्यावरती तारीख दिलेली असते, ती तारीख टाकायची आणि कॅटेगरी सर्टिफिकेटचा जो नंबर दिलेला असतो तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल तर व्हॅलिडिटी देखील तुम्ही तिचा जे पण दिनांक आहे तो दिनांक तुम्ही इथे टाकू शकता.
त्यानंतर पुढे यायचं, पुढे आल्यानंतर इथं आयडेंटिफिकेशन मार्क तुम्हाला इथं द्यायचं मित्रांनो. इथे बघा आयडेंटिफिकेशन किंवा बर्थ मार्क मध्ये तुम्ही इथं काय भरणार, तुमच्या शरीरावरती कुठं तीळ, मोस किंवा एखाद्या ठिकाणी लागलेलं असेल जी मार्क असते ती तुम्ही इथं देऊ शकता, त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता. म्हणजे आपण आपली स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी आपल्या शरीरावरती एखादी खून आहे, मार्क आहे कुठं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची आहे. जसं की तीळ असेल, कुठं मोस असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यावी लागते. जर नसेल तर डायरेक्टली नो तुम्हाला इथं टाईप करायचं आणि पुढे तुम्हाला माहिती भरायला सुरुवात करायची आहे. ही म्हणजे आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. असं एखादा खून किंवा आपल्याला एखादा मार्क असेल, तीळ असेल, कुठं मोस असेल तर त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला आयडी प्रूफ म्हणून काय डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे. यापैकी फक्त एकच डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं, बाकीचे नाही केले तरी काहीच अडचण नाही. जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड येस करायचं, होय करायचं, पॅन कार्डचा नंबर टाकायचा, पॅन कार्ड वरती जसं नाव आहे ते नाव तुम्हाला इथे टाकायचंय. जर नसेल तर नो वरती क्लिक करायचे. आपल्याकडे यापैकी एक तरी डॉक्युमेंट असणं गरजेचं असणार आहे. यापैकी कोणतेही देऊ शकता. बँक खातं असेल तर येस करायचं, त्यानंतर इथं आपल्याला अकाउंट नंबर वगैरे इथं संपूर्ण माहिती इथं भरायची आणि बाकीचे नो नो केले तरी चालेल. म्हणजेच यापैकी फक्त एकच गरजेचं असणार आहे, बाकीची माहिती नाही भरली तरी चालेल. जसं की मी पॅन कार्ड येस केलं, बाकीचे नो नो वरती मी क्लिक करत आहे. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. ठीक आहे, तर आता पॅन कार्डचं येस केलं तर पॅन कार्ड वरती जो पण नंबर आहे तो नंबर टाकायचा, पॅन कार्ड वरती जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथे टाकायचंय. ठीक आहे, त्यानंतर पुढे यायचंय. इथे आपल्याला काय महत्वाची माहिती इथं टिक मार्क करायची वाचून. ठीक आहे, टिक मार्क केल्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथं आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा पुढील पेज अशा प्रकारचं इथे ओपन होऊन येईल. इथे आता आपल्याला काही आरक्षणाविषयी इथं माहिती विचारलेली आहे. जसे की तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का असेल तर तुम्ही येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचे. आता जी पण माहिती तुम्ही इथं येस करणार आहात त्याबद्दल तुम्हाला इथं सर्टिफिकेटची माहिती इथं द्यावी लागणार आहे. जसे की प्रकल्पग्रस्त असेल तर तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळालेलं आहे तर ते कोणी इश्यू केलेलं आहे तर ऑथॉरिटी तुम्हाला इथं टाकायचं, त्या प्राधिकरणाचं किंवा कार्यालयाचं नाव इथे तुम्हाला टाकणं गरजेचं असणार आहे, जे की तुमच्या सर्टिफिकेट वरती मेन्शन केलेलं असतं शिक्क्यामध्ये किंवा वरती हेडिंगला आपल्याला ते नाव दिलेलं असतं. ठीक आहे, तर त्याचं नाव तुम्हाला टाकायचंय इथं, ऑफिसचं किंवा कार्यालयाचं किंवा प्राधिकरणाचं. त्यानंतर कधी तुम्हाला भेटलं त्याची तारीख टाकायची आणि त्याचा सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. जर नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. याच स्वरूपामध्ये तुम्हाला संपूर्ण इथं सर्टिफिकेट विषयी माहिती विचारलेली आहे. भूकंपग्रस्त झालं, त्यानंतर इथं आपल्याला माजी सैनिक झालं, त्यानंतर पार्ट टाइम एम्प्लॉय, ठीक आहे, अंशकालीन पदवीधर असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला अपंग वगैरे असेल तर त्याच्याबद्दल माहिती विचारली. तर हे सर्व ऑप्शन तुम्हाला इथं वाचायचे. यामध्ये तुम्ही कशामध्ये येत असेल आरक्षणामध्ये तर येस नो इथे तुम्हाला क्लिक करायचे. पुढे बघा, आता पुढे आपल्याला काय विचारलेलं मित्रांनो, आपण 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहात का. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला इथं माहिती विचारली, जर असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला त्याच्याबद्दलच माहिती विचारलेली आहे. तर 1994 नंतर निवडणूक कर्मचारी आहात का, 94 नंतर आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे, तर आपण असेल तर येस वरती तुम्हाला क्लिक करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचे. 1900च्या आधीच्या असतील, ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला येस वरती क्लिक करायचे 1991च्या याच्या दरम्यानमध्ये. आणि याच्यामध्ये तर म्हणतात आपल्याला बघा, आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, आपण 1900 नंतर निवडणूक कर्मचारी आहात का. आता याच्यामध्ये कर्मचारी म्हटलेले आहे की तुम्ही इथं मतदान करतात हे तुम्हाला बोललेलं नाहीये. तुम्ही त्याच्यामध्ये कर्मचारी असेल तर तुम्हाला येस करायचं, अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती तुम्ही सिलेक्ट करणार. तर तुम्ही कर्मचारी असेल तर तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आणि त्यानंतर येस नो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, या व्यतिरिक्त काही इथं सिलेक्ट करण्याचे ऑप्शन नाही. तुम्ही तिथं कामाला असेल याच्यामध्ये, ठीक आहे, निवडणूक कर्मचारीमध्ये असेल तर तुम्हाला येस वरती, नो वरती सिलेक्ट करायचे. याच प्रकारे तुम्हाला इथं खेळाडूविषयी माहिती दिलेलं आहे. खेळाडू वगैरे असेल तर येस नो सिलेक्ट करायचे. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी तुम्ही असेल तर येस नो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुम्ही कुठं सेंट्रल गव्हर्नमेंटला कामाला असाल किंवा स्टेट गव्हर्नमेंट राज्य सरकारमध्ये कुठं कामाला असाल तर येस नो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं. येस केलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यावी लागणार आहे. कधी कोणत्या याच्यामध्ये तुम्ही सध्याला कामाला आहात, कोणतं तुमचं पदाचं नाव आहे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यावी लागते. जर नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचं. पुढे विचारले तुम्ही अनाथ वगैरे आहात का असेल तर येस वरती क्लिक करायचं, अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचे. तर बघा, इथून पुढे आता आपल्याला काय महत्वाची माहिती विचारलेली आहे, जसं की आपल्यावरती एखादा गुन्हा दाखल असेल किंवा आपल्याला कोणत्या प्रकारची परीक्षा देण्यासाठी गव्हर्नमेंटची कुठे आपल्यावरती बंधन घातलं असेल तर त्या संदर्भात इथं माहिती द्यायची. तसं काय असेल तर येस वरती क्लिक करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. आणि इथून पुढे जर म्हटलं तर केस, त्यानंतर कोर्ट कचेरी याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. जसं की तुमच्यावरती FIR कुठं झाली असेल किंवा केस झाली असेल तर त्या संदर्भात इथं माहिती इथं द्यायची. झाली असेल तर येस वरती क्लिक करायचं. त्यानंतर FIR आपल्याला जो क्रमांक असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर FIR डेट टाकायची. त्यानंतर पोलीस स्टेशनचं नाव, केसची स्थिती,
क्लोज आहे की चालू आहे त्याच्या संदर्भात इथं माहिती द्यायची आहे. ठीक आहे, या संदर्भात नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता हे सर्व ऑप्शन तुम्ही तुमच्यानुसार इथं तुम्ही सिलेक्ट करणार, दोषी वगैरे ठरले असेल तर त्याच्या संदर्भात माहिती आहे असेल असं काही तर येस करायचं, त्या संदर्भात तुम्हाला इथं माहिती भरायची. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वरती आता क्लिक करायचंय. ठीक आहे, सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर डेटा आपला जो आहे तो डाटा सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल आणि पुढील पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता पुढे बघा तुम्हाला ऍड्रेस डिटेल इथे द्यायची. आता इथे सर्वप्रथम आधार कार्ड वरती जसा संपूर्ण ऍड्रेस असतो तो ऍड्रेस टाकायचा. त्यानंतर इथं आपल्याला आपल्या तालुक्याचं किंवा गावाचं नाव टाकलं तरी चालेल. इथं आपल्याला आपलं जी देश आहे, आपला देश आहे ते आपल्याला देश इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपला इथं पिनकोड टाकायचा आहे. ठीक आहे, आणि वरती जी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये आपण सध्याचा राहण्याचा पत्ता इथं म्हणजेच व्यवहाराचा राहण्याचा पत्ता देत असतो आणि खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता देत असतो. दोन्ही ऍड्रेस सेम असेल तर येस वरती तुम्हाला क्लिक करायचंय. वरती जो ऍड्रेस दिलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होत असतो. या व्यतिरिक्त जर तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता व्यवहाराचा पत्ता वेगळा असेल आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता वेगळा असेल तर वेगवेगळे ऍड्रेस तुम्ही देऊ शकता. दोन्ही सेम असेल तर फक्त वरती माहिती द्यायची, येस वरती क्लिक करायचं, खाली माहिती कॉपी पेस्ट होऊन जाईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे बघा, आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी तर माहिती द्यायची आहे. जसं की आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान आहे का, येस नो तुम्ही इथं सिलेक्ट करणार. साहजिकच आहे, सर्वांना मराठी भाषेचं ज्ञान आहे. येस वरती आपण इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर तुमच्याकडे एमएसआयटी किंवा समकक्ष प्रमाणपत्र आहे का. जर तुमचं एमएसआयटी किंवा एखादा कोर्स झाला असेल संगणकाचा तर तुम्ही इथं येस वरती क्लिक करणार. ठीक आहे, त्यानंतर आता त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची, जसं की सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे. त्यानंतर सर्टिफिकेट आपल्याला कुठून मिळालं, कोणी जारी केलं त्या संदर्भात इथं माहिती द्यायची. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हणतात तर आपल्याला त्याची डेट द्यायची, ते सर्टिफिकेट कधी भेटलं त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची. त्यानंतर त्या स्वरूपामध्ये तुम्हाला 10वी 12वी याच्याबद्दल माहिती द्यायची, जसं की इथं 10वीची माहिती द्यायची आहे. सर्वप्रथम इथं आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा एनी अदर जर बोर्ड मधून तुम्ही 10वी पास केलं असेल तर त्या संदर्भात इथं माहिती द्यायची. त्यानंतर इथे तुम्हाला शाळेचं नाव द्यायचंय. त्यानंतर 10वीला तुम्हाला पर्सेंटेज होते की सीजीपीए ग्रेड होती किंवा आपल्याला इथं ग्रेड मार्क होते ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जे पण असेल ते पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर आता आपल्याला इथे एकूण गुण किती होते 10वीला ते तुम्हाला इथे भरायला टाकायचे. आता यामध्ये जर समजा आपल्याला 473 गुण होते. ठीक आहे, किंवा आपल्याला जेवढे पण असेल 350 गुण होते, जसे की किती पैकी तर आपल्याला 500 पैकी गुण होते तर 500 पैकी तुम्ही इथे टाकणार. ऑटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज तुमच्या पुढे इथं येऊन जातील. त्यानंतर उत्तीर्ण होणारे जे वर्ष आहे ते ऑलरेडी आपण भरलेलं असतं. त्यानंतर या स्वरूपामध्ये 12वीची माहिती द्यायची. काय डिप्लोमा ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याबद्दल इथं माहिती द्यायची. आता ग्रॅज्युएशन मध्ये बघा तुम्हाला इथे सर्वप्रथम तुमचं डिग्री काय झालेलं आहे, तुमचं पदवी काय झालेली आहे ती तुम्हाला इथे भरायची. त्यानंतर कोणत्या संस्थेत तुम्ही उत्तीर्ण केलं ते टाकायचंय. ठीक आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूट नेम टाकल्यानंतर पासिंग इयर टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला किती गुण किंवा ग्रेड किंवा मार्क असतील त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची. जसं की पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज टाकायचे, कितीपैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथे भरायचे, टक्केवारी येऊन जाईल त्याप्रमाणे ही माहिती भरायची. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची. खाली आल्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही इंग्रजी टंकलेखन, ठीक आहे, सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र इथं म्हटलेलं आहे 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण केले आहे का, असेल तर येस वरती तुम्हाला होय वरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, होय वरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला सर्टिफिकेट नंबर दिलेला असतो. ठीक आहे, सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे आणि त्यानंतर ही जी डेट असते सर्टिफिकेट वरती ती डेट तुम्हाला टाकायची. इश्यू कोणी केलेलं त्या बोर्डाचं किंवा काउन्सिलचं जे नाव असतं ते तुम्हाला इथं भरायचंय, जे की सर्टिफिकेट वरती सर्व काही माहिती दिलेली असते. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्याला इथं टायपिंग उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. कोणती एक टायपिंग मराठी किंवा इंग्रजी जी पण तुम्ही उत्तीर्ण केली असेल तर त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची. मराठी 30 असेल तरी चालते, इंग्लिश 40 असेल तरी चालते. इंग्लिश 30 टायपिंग इथं चालणार नाही, 40 तुम्हाला इथं असणं गरजेचं असणार आहे. तर जी पण टायपिंग झाली असेल त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची. तुम्हाला जे पण वाटत असेल ती माहिती व्यवस्थित इथं तुम्हाला भरायची. इथं सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला इथं भरण्यासाठी ऑप्शन आहे, तर हे तुम्ही इथं माहिती या स्वरूपामध्ये भरणार. त्यानंतर इथं आपल्याला बोर्डाचं नाव इथं द्यायचंय जे की तुम्हाला ऑलरेडी आपल्या सर्टिफिकेट वरती दिलेलं असतं. ठीक आहे, तर एक टायपिंग विषयी तुम्हाला माहिती द्यायची, काही कामाचा अनुभव असेल तर त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा सर्व माहिती मी इथं अपलोड करून घेतलेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचंय. तुमचा डेटा इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. आता फक्त डॉक्युमेंट अपलोड करायचं, फी पेमेंट करायचं, त्यानंतर फक्त आपल्याला प्रिंट घ्यायची आहे. ठीक आहे, आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे, जसं की सर्वप्रथम फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करायचे. इथे आपल्याला लाईव्ह कॅप्चर फोटो अपलोड करायचा, म्हणजे स्वतःचा लाईव्ह जो फोटो आहे तो अपलोड करायचा. त्यासाठी सेल्फी आपण इथं अपलोड करू शकता. तर क्लिक हे टू अपलोड कॅप्चर फोटोचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा कॅमेरा
ऍक्सेस देण्यासाठी तुमच्याकडे इथे ऑप्शन येऊन जाईल मित्रांनो. हे ऑप्शन जर तुम्ही लॅपटॉप मधून भरणार असाल तर इथे येतं आणि मोबाईलवरून भरणार असाल तर तुम्हाला डायरेक्टली इथूनच आपल्याला वेबसाईटचं जे पेज आहे इथूनच तुम्हाला एक ऑप्शन येतं, तिथं अलाउचं ऑप्शन असतं. अलाउवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा कॅमेरा इथे चालू होऊन जातो. कॅमेरामधून तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा, ओके वरती क्लिक करून, आणि तो फोटो ऑटोमॅटिकली इथं अपलोड होऊन जातो असतो मित्रांनो. त्याच सोबत तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो देखील अपलोड करावा लागणार आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही तुमचा फोटो इथे सिलेक्ट करणार, जिथं पण फोटो असेल तो फोटो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जसं की एक पासपोर्ट साईज फोटो मी इथं अपलोड करतो. त्यानंतर तो फोटो अपलोड केल्यानंतर इथून तुम्ही तो फोटो देखील बघू शकता. त्याच स्वरूपामध्ये तुम्हाला कोऱ्या कागदावरती तुमची सही करायची, ती सही तुम्हाला इथं अपलोड करायची. यामध्ये प्रत्येक फोटोची साईज किंवा सिग्नेचरची साईज किती पाहिजे त्याच्याबद्दल तुम्हाला इथे क्लिक केल्यानंतर हे बघा, हे जे आयकॉन आहे आयचं ऑप्शन, इथे क्लिक केल्यानंतर त्याचा फॉर्मॅट तुम्हाला दिसून येईल. जसं की सिग्नेचर तुम्हाला 80 KB ते कमीत कमी 80 KB आणि जास्तीत जास्त 200 KB मध्ये तुम्हाला अपलोड करायचे. फोटोची साईज रिसाईज कशी करायची, कमी जास्त कशी करायची, याच्यावरती आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे. तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ शकता. ठीक आहे. तर या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला अजून कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे बघा. सिग्नेचर झाल्यानंतर इथे आपल्याला पदवीचं प्रमाणपत्र अपलोड करायचे. 10वी-12वीचं नाही केलं तरी काय अडचण नाही. त्यानंतर पुढे आपल्याला डोमिसाइल सर्टिफिकेट अपलोड करायचे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे. त्यानंतर आपलं इंग्लिश टायपिंगचं जे सर्टिफिकेट आहे, ठीक आहे, इथं बघा इंग्लिश सर्टिफिकेट म्हटलेलं फक्त. तर इथं इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट, ज्याची पण तुम्ही मराठी किंवा इंग्लिश सर्टिफिकेटची माहिती दिली असेल ते अपलोड करायचे. पॅन कार्ड अपलोड करायचे आणि इथं जिथं पण स्टार असेल ते तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे कंपल्सरी. हे सर्व अपलोड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली खाली यायचे. खाली इथं आपल्याला घोषणापत्र दिलेलं आहे, डिस्क्लेरेशन दिलेलं आहे, हे तुम्हाला चेकआउट करायचं मित्रांनो. जी पण माहिती ती व्यवस्थित वाचायची. हे सर्व तुम्हाला चेकआउट केल्यानंतर हा कॅप्चा जसे तसे इथं बघून तुम्हाला प्रिव्ह्यू ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे बघा, प्रिव्ह्यूचं ऑप्शन, इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशनचा संपूर्ण प्रिव्ह्यू तुमच्याकडे ओपन होऊन येईल. आता त्यानंतर तुम्हाला काहीच करायचं नाहीये, फक्त तुम्हाला क्लोजचं ऑप्शन असतं कडाला, क्लोज वरती क्लिक करायचं, व्यवस्थित माहिती चेक करायची बरोबर आहे की नाही, आणि त्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं. आता सबमिट वरती क्लिक केल्यानंतर फक्त पेमेंटला ऑप्शन येईल. कोणत्याही माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकता. मात्र पेमेंट करण्या अगोदर अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे पेमेंट करताना कोणत्या प्रकारचं इतर जे आपलं पेज आहे ते ओपन करायचं नाही. मोबाईलवरून जर फॉर्म भरत असेल तर तुम्हाला जरी कॉल आला तरी कॉल ओपन करायचं नाही किंवा उचलायचं नाही, किंवा आपलं जे पेज असतं पेमेंटचं ते पेज पेमेंट कट आपल्याला होऊन द्यायचं नाही, म्हणजे पेज आपल्याला कट होऊन द्यायचं नाही. किंवा आपण जर पेमेंट करत असाल तर तुम्ही इतर जे टास्क करत असतात, इतर ऍप्लिकेशन यूज करत असतात ते करायचे नाही जोपर्यंत पेमेंट होत नाही तोपर्यंत. 1 मिनिट पेमेंट झाल्यानंतर तुम्ही कोणतंही ऍप्लिकेशन ओपन केलं तरी काय अडचण नाही. तर इथे काय होतं कधी कधी की आपलं पेमेंट इथं होऊन जातं, आपल्या अकाउंट मधून पैसे कट होऊन जातात, मात्र ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जर ओपन केलं तर पेमेंट कट झालेलं म्हणजे पेमेंट झाले असं दाखवत नाही, तर पुन्हा तुम्हाला इथे पैसे भरावे लागतात. त्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम होत असतात. त्याच्यामुळे या गोष्टींकडे तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं असणार आहे. आणि अशा प्रकारचे कोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम आले तर त्याच्यासाठी इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, टेक्निकल हेल्पलाईन नंबर. तुमचे पैसे कट होऊन तरी तुमचं ऍप्लिकेशनचं फॉर्म साठी पुन्हा पेमेंट करायला येत असेल, असं काही प्रॉब्लेम आला नाही तर या व्यतिरिक्त दुसरे काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करू शकता. तिथून तुम्हाला नक्कीच मदत मिळेल मित्रांनो. ठीक आहे. आणि हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करण्यासाठी इथं टायमिंग दिलेला आहे, सकाळी 10 ते रात्रीचं 5 वाजेपर्यंत, म्हणजे सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही इथं कॉल करू शकता. इथं लंच ब्रेक दिलेला आहे. इथं बघा 1:30 ते 2:30 पर्यंत लंच ब्रेक असतो. त्या संदर्भात जर तुम्ही तेव्हा कॉल केला तरी देखील तुमचा कॉल उचलला जाणार नाही, असं देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या व्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघितलेली आहे. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जीबी तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.